बघा नाही मी बघायचीच बोललो इथे आतमध्ये मागे लावा इकडे या ताई मोबाईल मोबाईल हिंदू धर्मयोद्धा महाराष्ट्र राज्यात कॅबिनेट मंत्री आदरणीय श्री नितेश दादा राणे साहेब आमच्या राज्यावरती साहेबांचं आगमन झालेलं आहे। सर्व हिंदू बांधवांनी लवकरात लवकर भावच्या रस्त्यावरती हजेरी लावायची। समस्त हिंदू समाजातर्फे तसेच भावच्या रस्त्यावरील समस्त माता भगिनी व्यापारी बंधू यांच्यातर्फे साहेबांचं भावच्या रस्त्यावरती हार्दिक हार्दिक स्वागत। जय श्रीराम। ये मागे रे मागे मागे बांगलादेशी लोक आमच्या साईडला कोणतरी भैया फोटो आता घेत या महिलांना ना सकाळी 5 वाजता कुत्र्यासारखा मारला। 4 जणी मिळून मारला। 4 जणी तिचा नवरा तिचा मुलगा 5-6 दिवस मला मारला ते पण लोळून लोळून मारले ते म्हणजे जागेवर म्हणजे मी म्हटलं का ग 2-2 पत्रिका लावले एकच पत्र लावतो प्रत्येकाने एक लावलं तर ते म्हणते नाही मी लावणार तुला काय करायचं मला मी रागाने तिचा पत्ता उडवला। महिला ना पहिल्यापासून हे करतात नाही असतो यांचे 3-3 4-4 या बंगाली लोकांचे बसायला म्हणजे ते परवानगी कोणाकडे मुळात आपल्या इकडचे नाही त्यांना बसायला कोण देतो? पीपीटी वाल्यांना सांगावं पीपीटी वाल्यांना सांगावं त्यांना किती आहे इकडे? 50-60 जण आहेत 50-60 जण आहेत 50-60 जण हे होत असताना तुम्ही लोक काय करत होते? 50-60 पर्यंत वाढताय एवढे लोक आपल्या इथे येऊन आले तर आपण लोक कशाला गप्प बसतो? गरीब त्या लोकांचे असोसिएशन आहे नाही ते कोणी आम्हाला सपोर्ट करत नाही भाऊ कोणी सपोर्ट करत नाही। असोसिएशन कोण आलाय का इकडे? कोणी सपोर्ट नाही करत। माहिती पडलं ना कालपासून असोसिएशन वाले आम्हाला बसून देत नाही। पोर्टर्स वाले वगैरे सगळेजण आम्हाला कोणी साथ देत नाही कोणी साथ देत नाही। आम्ही जायचं कुठे आम्ही परदेशात येऊन तुम्ही इकडे धंदा करता
ऑफिसमध्ये ज्यावेळेला साहेब हो साहेब हे झाल्यानंतर आम्हाला ऑफिसमध्ये बोलून घेतलं ना तर सगळे असिस्टंटवाले होते, सगळे असिस्टंटवाले होते. आपण इन्चार्ज हे काय त्रास आहे, ते कसं परवानगी आहे सगळ्या गोष्टी? सर परवानगी रिपीट घेतात मी तुमच्याशीच बोलतोय, मी पोलिसांशी बोलत नाहीये. तुम्ही इकडचे अधिकारी आहेत ना, तुम्ही इकडे त्या मॅडम आलेल्या फिशरी स्कूल. हो ताई जरा या पुढे या इथे. इकडे त्या बेंगाली लोकांना बसण्याची परवानगी कोण देतं? बांगलादेशी. हो पण हे लोक स्थानिक आपले लोक वर्षानुवर्षी आहेत. एक मिनिट आहे आपण एकदा माझं म्हणणं आहे की केंद्र सरकार की आता हल्लीच्या काळामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट नोटिफिकेशन आलेत ना, आता आलेत ना, पोलिसांनाही आलेत, आपल्यालाही आलेत, राज्य सरकारच्या बंदर खात्याला आलेलं आहे, केंद्र सरकारच्या आपल्या ह्या बीपीटी बोल आपल्याला स्ट्रिक्ट सांगितलेलं आहे की प्रत्येकाची तपासणी करा, आपलेच आहेत की बघा, हे सगळं सांगितलं की नाही. तरी मग ह्या गोष्टी लोकांना का आपण बसायला देतो? उद्या या लोकांनी इथे काही घडवलं, उद्या इथे कोणी काही घडवलं, कोण इकडचे कोण अतिरेकीच्या नावाने इथे येऊन बसले तर काय करणार आहे आपण? हे सगळे आपलेच लोक आहेत. ह्या लोकांचे चेहरे माहिती आहेत, पत्ते माहिती आहेत, पार्श्वभूमी माहिती आहे, सगळे माहिती आहे. त्या लोकांची माहिती आहे का तुम्हाला? बांगलादेशच्या कुठल्या शहरातून येत आहेत, ते काय घडवायला इथे येत आहेत, आलेले आहेत, हे आपल्याला माहिती आहे का? मग तरी तुम्ही तो नियमावर बोट ठेवून त्या लोकांना अनधिकृत पद्धतीने इथे बसायला देणार आहेत का? मग मारलंय ना, त्यांची एवढी हिंमत वाढली आहे, मारलंय ना, 4 दिवस हॉस्पिटल मारलंय ना, म्हणजे कोणाच्या जोरावर होतं हे सगळं? त्यांना अगर भीती बसली असती की आम्हाला इथे कधीही कोणी काढू शकत, तर हात उचलण्याची हिंमत करणार नाहीये. मग तरी पण मारलं ना, पण कृतीचा काय फायदा नाहीये. मग आपण थोडी कडक भूमिका बसायला देतात कशा? आपण पण पोलीस म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे ना. 8 बांगलादेशी आपण पकडले, त्यांना ज्यांनी मारले त्यांच्यावर आपण प्रतिबंधक कारवाई पण केलेली आहे, आपल्याला सगळं माहिती आहे, त्यांच्यावर बॉन्ड लिहून घेतलेला आपण. कसला बॉन्ड देतो मॅडम? रिपोर्ट करा त्यांना, बाहेर काढा इथून. ज्यांचे जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते आपण कुठे पाठवले? ते याला पाठवलं. अहो पश्चिम बंगालहून आताच्या सरकारकडून कसे खोट्या कागदपत्र बनवायला देतात ना, बनवून आण. मी तुमच्या पण बनवून आणतो ना बंगालचं, आणू का बनवून? हो ते लोक खोटं काय बोलता तुम्ही? व्हेरिफिकेशन. आणि मॅडम आपण पण विचार करा काय देशामध्ये वातावरण आहे. या लोकांना आपण कशाला उगाच या हिरव्या सापांना दूध पाजतो हे मलाच कळत नाही. हे आपले होणार आहेत का कधी? आपण कारवाई करतोच नाही, करायला लागणार नाही तर मग आम्ही येतो उद्या 5 वाजता मी येतो, नाही तर घेऊन जातो त्या लोकांना माझ्या बरोबर. आणि या लोकांना आपण मिटिंग घेऊन सांगितलं की जरी तुम्हाला जरा काय समजलं की आम्हाला लगेच कॉन्टॅक्ट करा, कॉन्टॅक्टमध्ये. एक लक्षात घ्या, मी येणं इथे हे आपल्या सगळ्यांचं अपयश आहे. आपण सगळ्या जणांनी वेळेत काम केलं असतं तर असं येऊन इथे येऊन हा विषय करायला लागला नसता. आपण कशाला या जोगऱ्याच्या परवानगी देतोय? हे लोक आपले कधीच होणार नाही, देशाच्या विरोधातले लोक आहेत ते लोक, आणि तुम्ही त्यांना खतपाणी टाकतोय. आपण काय ताई तुम्ही परवानगी दिली का किंवा कार्ड वगैरे दिलंय? काहीच नाहीये त्यांच्याकडे, काहीच नाही. माझा मुद्दा तोच आहे ना, काही नसताना ह्यांचे तरी घरचे पत्ते तरी माहिती आहेत आपल्याला, हे घरी तरी यांच्या जाऊ शकतो, त्यांचं कोण आहे? मग कशाला करतोय आपण या सगळ्या गोष्टी? नरसिंह कुठे? सर तुम्हीच बसवता ना सगळ्या लेडीज वगैरे? कोण नरसिंह? सर गणेश नरसिंह आणि तेच महिला बसवतात, त्यांना अनेक वेळा सांगितलंय बसायचं नाही म्हणून. अरे बाबा तू अगर आपल्या लोकांना बसवतोय, आपले लोक सोडून अगर कोण बसत असेल ना, तेव्हा सांगण्याची जबाबदारी पण आपल्या लोकांची आहे की हे लोक जे आमच्या बरोबरचे आहेत त्यांना सोडून कोणालाही आम्ही बसायला देणार नाही. ही भूमिका ऐकून घ्या, ही भूमिका आपण सगळ्या जणांनी घेतली पाहिजे, आणि मग त्या गोष्टी होणार नाही आहे. अरे बाबा तुम्ही सगळे उभे आहेत, मग तरी त्यांची हिंमत कशी होते?
त्यांचा नाही मॅडम. लेडीज तुम्ही बसवता सगळ्या. तुम्ही बसवता. तुम्ही कधीच सांगितलं नाही मला. आणि जेवढ्या कारवाई केल्या तुम्ही सांगितलं तेवढ्या सगळ्या कारवाई केल्या. आम्हीच केल्यात 8 कारवाया. हे लोक येतात कुठून? हे लोक कुठून येतात? मानकरवरून मग त्याच्याला येताना भेटताना त्यांचे काही रस्ते बिस्ते असतील ना. ट्रेनने येणार. हो, तर काही माहिती द्या. तुम्ही आले आता इथे पोचणारच नाही याची काळजी घेऊ. आमच्याकडे पण मार्ग आहेत. सगळ्या प्रकारची औषधं आहेत. सगळ्या प्रकारचे मासे आमच्याकडे पण आहेत. मग असं करू नका. हे काय कुठला राजकीय, हे देशाच्या विरोधातलं विषय. आता राजकारण काय वातावरण आहे देशामध्ये, हेच लोक तर घाण करतायत देशामध्ये येऊन. हे बांगलादेशी बंगालीला एकाला नाही, आम्ही बसून उठवलेलं सर्वांना उठवलेलं. चंद्रापीठ लोक काही आपली ड्राईव्ह घेतला. माहितीये मला. आम्ही आढावा घेतला त्याचा मॅडम. डीसीपी आणि या लोकांबरोबर मी स्वतः आढावा घेतला. तरी ह्या तक्रारी काय येत आहेत? असं होता कामा नये. तुम्ही जरा तुमचे ड्राईव्ह घेऊन काय पाहिजे जरा कडक भूमिका घ्या ना. आम्ही त्यांना उठवलेलं नाही. कशाला परत एक लक्षात घ्या. बसतायत, हिंमत करतायत म्हणजे कोणाचे तरी कोणतरी त्यांना सपोर्ट करता म्हणून ते हिंमत करतात. तुमच्या लोकांनी जरा कडक भूमिका घेतली ना तर त्याचा हात जसा आला तर सांगून आलोय आणि निवडून असंच येईन आणि घेऊन जाईन माझ्याबरोबर. पुढे सोडायला तर सोडेल. मी काय मस्ती करायला बसत नाही. हा काय कोणाचा काय मंत्रालय का ह्याचा विषय नाही ना. या देशाच्या विरोधातला विषय आहे. अहो, केंद्र सरकार आमचं एवढं कडक भूमिका घेत आहे की कोणी बांगलादेशी रोहिंगे नको. आमचे मुख्यमंत्री कडक भूमिका घेत आहे, कुठलेही बांगलादेशी नको. मग आपण कशाला इकडे या गोष्टी करतोय? घ्या ना कडक भूमिका. तुमचे तरी होणार आहेत का? गोळ्या मारताना नाही बघणार. तुम्ही त्याला बसायला दिलाय. हे कधीच कोणाचे साले होत नाही. कशाला आपण देतो या लोकांना? परत मला नको इथे. तुम्ही पण ह्यांना माहिती द्या, आम्हा लोकांना माहिती द्या. पण इथे तुम्ही पण बसवताना तुम्ही लोकांनी काय केलं? आम्ही लोक बसलो नाही ते मागे. या ना एकत्र सगळे. काही कोण आपला असेल, आपले कोण शांतपती असतील ना. कोणतरी आपलेच असतील त्यांची नावं द्या. हे आपलेच काही लोक शेण खातात ना, म्हणून हे प्रॉब्लेम आहे. मग त्याही लोकांची नावं द्या ना. त्यांना नीट करू शकतो तर आपल्याला लोकांना नीट नाही करू शकतो का? मग हे उद्या आपले होणार आहेत का? हे ह्याच भागातून ते कसाब बिसाब सगळे आलेले की नाही? मग हाच सेन्सिटिव्ह भाग आहे. इथे कशाला आपण या बांगलादेशी रोहिंग्यांना करतो? या भागामध्ये किती अनधिकृत मस्जिद आणि मदरसे तयार झाले आहेत? नाही झाले आहेत का? मग हे काय कराचीचं बंदर आहे का? मग या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवा ना जरा. हे बरोबर नाही. ते अनधिकृत अवैध धंदे किती सुरू आहेत माहिती द्या. आहे ना अनधिकृत काही जे मदरसे मस्जिद जे बनवलेत तक्रारी द्या ना. आम्ही बघतो ना पुढे काय करायचं आहे ते. मिरकरवाडा कसा साफ करून टाकला, ठेवलं काय त्या लोकांची किटकिट? सांगा ना आम्हाला. द्या. केंद्र सरकार आहे, आम्ही करतो ना काय करायचं आहे तर. उगाच मंत्री नाही केला आम्हा लोकांना. तुम्ही आजमावून बघा. पण हे अशा या हिरव्या सापांना दूध पाजू नका. हे आमचे होणार, आपले होणार नाही, आयुष्यात होणार नाही. हे आपलं काय केलं तिथे काश्मीरला धर्म विचारून गोळ्या घातल्या. तेव्हा विचारलं का ह्या परवानगी अधिकाऱ्यांनी मला बसायला दिलं? नको ह्याला नको गोळी मारू. नाही केलं तेव्हा. फक्त धर्म विचारा, गोळ्या घातल्या. डोक्यावर टिकली आहे का बघितलं, गोळ्या घातल्या. तसाच विषय आहे लोक इकडचे. मग कशाला उगाच तुम्ही कडक भूमिका घ्या. आम्ही बसलो नाही आजमावून तरी बघा. तुम्ही हात मारली आला ना लगेच. किती लांब राहा तुम्ही? इथे 10 मिनिटावर राहा तुम्ही. 5 वाजता फोन केला, 5:10 पोहोचीन इथे. 5:15 घेऊन जाईल माझ्याबरोबर. मला यांची पण नाही गरज लागणार. तुम्हाला म्हणून कडक भूमिका. कोणी अधिकारी कोण मस्ती करत असेल, त्यांची बाजू घेत असेल नाव द्या. फक्त काय करायचं मी करू. ह्यांच्यातले पण आपल्यातले पण कोण हेही सांगतो तुम्हाला. तुम्ही कडक भूमिका घ्या. आपल्यातल्या लोकांना पण त्यांना मदत करायला देऊ नका. ते आपल्याला मदत करतात त्यांच्या विषयामध्ये. त्यांची कशी एक तरी हिंदूला घुसवतात त्याच्या. आपले उगाचे हिरो बनायला जातात. तुम्ही लिगली आहे का, असं आहे का, तसं आहे का, वाटेल शब्द आम्हाला बोलतात. विचारा ना. बायकाला बोलायचं बोला. मी एकदा 5 वाजता राऊंड मारतोय. मी उद्या परवा एकदा अचानक 5 वाजता राऊंड मारतो. बघू काय करतो. चालू मी काय पागल आहे की बंद असताना करू. मी पण मच्छी मार्केट येतो बाबा. मला माहिती आहे.
हो माहिती आहे, पण सांगून गेलो तर त्यांच्यातले लोक पण इथे आहेत, मला माहित नाही का? मग त्याला सांगून गेलो बरोबर 4 दिवसच बसणार नाही, असं आहे. एक कोणतरी मिळाला पाहिजे ना हाताला. आम्ही ते मार्ग काढू. तो सरकार आमच्या खात्याचा विषय तो आपण आम्हाला केंद्र सरकारशी पण बोलायला लागेल, कारण हे केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे. काय मार्ग काढायचा ते आम्ही काढतो. त्यावेळेला गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.